सो मॅम, प्रत्येक वेळेस आपण जेव्हा कॉन्व्हर्सेशन केलं तेव्हा आपण खूप साऱ्या इश्यूजवर बोललो, स्किन रिलेटेड, हेअर्स रिलेटेड, आणि डीपली आपल्याला प्रॉब्लेम पण कळाला आणि ट्रीटमेंटही कळाली. पण यावेळेस आपण तुमच्या प्रोडक्ट बद्दल बोलणार आहे, ज्याचं नाव आहे सुकेशिनी. म्हणजे याबद्दल आपण खूप काही जाणून घेणार आहोत आजच्या शो मध्ये. तर सर्वात पहिले हॅलो अँड वेलकम ऑन MGM 90.8 FM. दिस इज RJ मनीषा विथ यू. आणि सध्या माझ्यासोबत आहे डॉक्टर रोहिणी काचोळे मॅम. नमस्ते मॅम. नमस्कार. नमस्कार. परत एकदा खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. सो मॅम, मला ना सर्वात पहिले तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की तुमच्या हेअर प्रोडक्टचं जे सुकेशिनी नाव आहे, हे तुम्ही नाव कसं सिलेक्ट केलं? म्हणजे काय सिक्रेट आहे यामागे? ओके. मी एक शाळेमध्ये असताना ना सुकेशिनी ह्या शब्दाने चालू होणारी एक गोष्ट होती. ती गौतम बुद्धांवर आहे. अशी ती स्टोरी होती. गौतम बुद्धां असताना तर त्यांच्या बाबतीमध्ये असे काही काही जे गोष्टी लिहिलेल्या होत्या तर त्याच्यावर एक आम्हाला चॅप्टर होता. आणि ते नाव मला कुठेतरी असं, ते लहान असताना अगदी ते असं क्लिक झालेलं होतं डोक्यामध्ये होतं की नाही, हे नाव छान आहे सुकेशिनी. पण मग नंतर असं झालं की मग मधल्या पिरियडमध्ये सगळं विसरले, हे सगळं झालं. मग त्याच्यानंतर लग्नानंतर ज्यावेळेस मला मुलगी झाली तर त्यावेळेस तिचं नाव चाललं होतं माझं की सुकेशिनी ठेवूया. पण आई म्हटली की तिच्या वेळेस तोपर्यंत फॅशन काय असेल माहिती नाही आणि त्याच्यासाठी ते नाव नको, आपण दुसरं काहीतरी ठेवू, म्हणून तिचं नाव आम्ही शरयू ठेवलं. पण नंतर माझं ज्यावेळेस प्रॅक्टिस चालू होती आणि म्हणून मागे आपण काही कार्यक्रमांमध्ये घेतलेले की माझं त्याच्यामध्ये केसांचे पेशंट ज्यावेळेस वाढायला लागले की केसांच्या समस्या घेऊन पेशंट ज्यावेळेस जास्त प्रमाणात यायला लागले की मला तो सब्जेक्ट कुठेतरी क्लिक झाला की नाही, काहीतरी कारण आहे आणि त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये केसांचे विकार घेऊन पेशंट येत आहेत येते. आणि ते झाल्यानंतर मग मी त्या विचार करत असतानाच मग हळूहळू माझं त्याच्यावर काम चालू झालं आहे ते सगळं. त्यावेळेस मला पुन्हा ते नाव क्लिक झालं की सुकेशिनी. आता ऍक्च्युली सुकेशिनीचा अर्थ असा आहे की जिचे केस सुंदर आहेत ती पण सुकेशिनी. ओके. हा, आणि जिचे केस सुंदर होईल ती पण सुकेशिनी. म्हणजे मग हे नाव सुकेशिनी हा शब्द मग नंतर मला असं वाटलं की केसांशी रिलेटेडच आहे आणि केस सुंदर करण्यासाठी जर आपण ते वापरणार असो तर मग मी त्याच्यानंतर ठरवलं की नाही, हे काम आपल्याला करायची गरज आहे. आणि मग मी ते सुकेशिनी नाव माझ्या प्रोडक्टला सिलेक्ट केलं आणि सुकेशिनी हेअर क्लेन्झर आणि सुकेशिनी हेअर ऑइल हे दोन्ही नाव मी त्याच्यासाठी दिले. आणि विशेष म्हणजे हे दोघांसाठी पण चालतं. असं नाही की आज फक्त मुलींनाच केस छान पाहिजे असं काही नाहीये. उलट मुलांना पण तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये केस छान हवेत आणि मग त्यांचे पण केसांसाठी सुकेशिनी हा शब्द असू शकतो. त्यामुळे मी सुकेशिनी मग मेल असेल फिमेल असेल सगळ्यांसाठीच मी ते सगळ्या केसांच्या समस्यांसाठी वापरल्या गेल्यामुळे मी ते सुकेशिनी ठेवले. इन शॉर्ट, हेअरची सुंदरता. येस, सुंदरता. ओके. किंवा सुंदर केस करण्यासाठी म्हणून असणारं उत्पादन किंवा प्रोडक्ट्स. म्हणजे खूपच स्ट्रॅटेजी भारी होती. बिलकुल. कारण काय, इतके वेगवेगळ्या प्रकारची नावं, अशी युनिक काहीतरी वेगवेगळी नावं पण काढलेली असतात किंवा खूप फॅन्सी नावं असतात. कधी कधी तर मी आजकाल म्हणजे आजकाल तर मुलांच्या पण नावांना काही अर्थ आहे का हे मी मुलांच्या फॅमिलीला विचारते. अशी खूप एक फॅशन झाली की कुठलं तरी काहीतरी एक वेगळं नाव शोधलं जातं आणि ते दिलं जातं. कधी कधी मिस्टर आणि मिसेसची 2 नावं एकत्र करून पण दिलं जातं. अशी पण नावं असतात. पण जनरली माझ्या सगळ्याच प्रॉडक्ट्सला म्हणजे कोणतंही एकही प्रॉडक्ट असं नाहीये. येस, बिलकुल. म्हणजे ते वापरताना ते क्लिक झाला पाहिजे, तो सब्जेक्ट पहिला की ज्याच्यासाठी आपण हे प्रॉडक्ट करतोय, ज्याच्यासाठी आपण हे प्रॉडक्ट युज करणार आहे ते काय आहे. मग त्याच्यातलं तेजस असेल की स्किनवर ग्लो येणार ते तेजस असेल, सुकांती असेल की ज्याच्याने कांती छान होईल असं आहे. तो म्हणजे प्रत्येक प्रॉडक्टला जी नावं दिली गेलीत मी त्याला पूर्ण अर्थपूर्ण आणि अगदी साधी सिंपल नावं आहेत की सर्वसामान्य लोकांना पण ती कळाली पाहिजे आणि डोक्यात राहिली पाहिजे. एक्झॅक्टली. सोबतच मग हे सुकेशिनी जे प्रोडक्ट आहे यामध्ये तुम्ही कोणते आयुर्वेदिक घटकला इन्क्लूड केलंय जेणेकरून खूप फायदा होईल आपल्या हेअर्सला? ह्याच्यामध्ये सुकेशिनीचे 2 ह्याच्यातले हेअर क्लिन्झर म्हणून जी पावडर आहे. आता खरं तर मला बऱ्याच वेळा असा प्रश्न लोकांचा कायम असतो की आम्ही यूज काय करायचं. पण मी काय करते की जनरली पेशंट आले की माझ्याकडे येणारे पेशंट मोस्टली एक तर ते सगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट मोस्टली युज करून आलेले असतात, नाही तर ट्रीटमेंट घेऊन आलेले असतात. कुठल्या तरी वेगवेगळ्या पॅथीच्या ट्रीटमेंट घेऊन ते माझ्याकडे आलेले असतात. इव्हन बऱ्याच जणांचे आयुर्वेदिक पण ट्रीटमेंट झालेले असतात. आणि ते ज्यावेळेस माझ्याकडे येतात तर मला त्यांच्यासाठी ज्यावेळेस मी सुरुवातीला माझं रिसर्च चालू होतं त्यावेळेस एक विचार करायची की हे जर एवढं सगळं युज करून येत आहेत तर त्यांना काहीतरी एक वेगळ्या प्रकारचं प्रॉडक्ट दिलं गेलं पाहिजे की त्याला फायदा झाला पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर मग मी त्याच्यावर ज्यावेळेस काम करायला लागले तर त्याच्यात असं लक्षात आलं की लोक खूप वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू युज करतात. ओके, मग ते अगदी खूप इम्पोर्टेड असतील, खूप त्याच्यावर बऱ्याच वेळा आयुर्वेदिक नाव लिहिलेलं आहे, हर्बल नाव लिहिलेलं आहे. आणि आणखीन एक लोकांचा एक गैरसमज आहे
की आयुर्वेदिक म्हटल्यावर त्याचा काही साईड इफेक्ट नसणार आहे असं एक असतं, म्हणून लोक वाटेल त्या पद्धतीने ते परचेस करतात आणि युज करतात. मग त्याच्यातले पाहिजे तसे इम्पोर्टेड काही प्रॉडक्ट्स आहेत. कधी कधी खूपच प्रॉब्लेम सिव्हिअर झाला तर लोक बेबी शॅम्पू पण युज करतात. अगदी अशी पण लोक आहेत की नाही बेबी शॅम्पू म्हणजे हा माइल्ड आहे, मग ह्याला आपल्याला काही त्रास नाही होणार. पण खरी गोष्ट अशी की त्याच्यामधला कोणताही शॅम्पू खरं बघितलं तर तो आयुर्वेदिक किंवा हर्बल हे दोन शब्द त्याला नसायला पाहिजे. हे माझं मत आहे. मी ह्याच्या बाबतीमध्ये असते की म्हणजे ते शॅम्पू तुम्ही तयार करू नका. तर त्यामुळे हे ज्यावेळेस माझ्याकडे पेशंट येतात तर त्या प्रत्येक प्रकारांना मी जनरली विचारते की ते काय युज करतात काही नाही आणि मग त्याच्यानंतर मी त्यांना ट्रीटमेंट चालू करते. तर सुकेशिनी क्लिन्झर ही जी सुकेशिनी हे जे आहे माझं जे क्लिन्झर म्हणून आम्ही युज करतो तर ते शॅम्पू नाहीये. त्याचा बेस शॅम्पूचा होणारच नाही, कधीच नाही. ओके. येस. आणि कित्येक वर्षांपासून आता आम्हाला 30 वर्ष होतील हे प्रोडक्ट्स आम्ही तयार करतोय सुकेशिनीच्या नावाने. आणि ह्या 30 वर्षांमध्ये आम्हाला कधीही खूप वेळा म्हणतात लोक की तुम्ही मॅडम एवढे सगळे प्रोडक्ट करता तर तुम्ही शॅम्पू का नाही करत. पण मी नेहमी त्यांना ते सांगते की माझ्यापर्यंत तुम्ही कशामुळे आला. बरोबर की नाही. म्हणजे शॅम्पू युज करून जर ते माझ्याकडे आले तर परत मी जर त्यांना जरी मला शॅम्पू द्यायचा असेल किंवा मला जर करायचं असेल तर मला परत केमिकल बेस युज करावंच लागेल. बरं तो बेस किती असावा. म्हणजे त्याच्यामध्ये आतापर्यंत असे आम्ही इतके शॅम्पू बघितलेत की कोणाचं 92%, कोणाचं 95%, 98% बेस सगळं केमिकल असतो. जस्ट 2 to 5% जे काही टाकलं असतं त्याचं नाव दिलं जातं आणि त्या प्रॉडक्टला मग नाव दिलं जातं आयुर्वेदिक, हर्बल, मेडिकेटेड, प्रोटीनयुक्त, फ्रुटामिनयुक्त. म्हणजे त्याच्यात जे टाकलंय तेवढं असेल फक्त खूप प्रमाण कमी म्हणजे 2 ते 5%, मॅक्झिमम 10% धरू आपण. पण 90% जर पूर्ण केमिकल बेस जर असेल तेव्हा ते खूप चुकीचं होत जातं. कारण असेच प्रॉडक्ट आजकाल कारण कॉम्पिटिशन खूप आहे. मग त्यामुळे लोक अशाच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे हायली कॉन्सन्ट्रेटेड शॅम्पू करण्याकडे वळालेले. त्यामुळे मी माझे ज्यावेळेस सुकेशिनी पावडर करते आणि ती लोकांना देते की हेअर क्लिन्झर म्हणून, कारण खूप वेळा प्रश्न पडतो मी ज्यावेळेस म्हणते की नाही आजपासून तुम्ही शॅम्पू लावणार नाहीये, लगेच दुसरा प्रश्न असतो मग मॅडम आम्ही काय वापरायचं. कारण मी लहान असताना त्यावेळेस सगळे लोक अगदी शिककाई, रिठा, आवळा अशा प्रकारच्या पावडर घरी करायचे. ती लोकांना ते वापरायचे. प्रत्येक ठिकाणी मग राजस्थानमध्ये, गुजरातमध्ये, इव्हन काश्मीरला किंवा साऊथमध्ये प्रत्येक स्टेट वाईज सगळं वेदर बदलतं आणि सगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने केस धुण्यासाठी काही काही गोष्टी वापरतात. अगदी पूर्वी आपल्या घरात म्हणजे ज्यावेळेस इव्हन मार्केटमध्ये सोप आणि शॅम्पूज नव्हते त्यावेळेस अगदी साधी काळी माती असेल किंवा पांढरी माती असेल किंवा कुठले राखेने केस धुवायचे. कधी काही लोक गुळ पाण्यामध्ये टाकून त्याच्याने केस धुवायचे. आणि आता तर असं झालंय की ह्या कोविडच्या नंतर तर सोशल मीडियाला एवढा मोठा प्रकार सगळा सोशल मीडियावर चालू झालाय की कोणी उठतं कोणी काही बोलतोय त्याच्यावर. आणि कुठल्याही प्रकारचे प्रॉडक्ट्स म्हणजे ज्यांचा काही स्टडी नाहीये, ज्यांनी कुठल्याही प्रकारचं रिसर्च केलेला नाहीये, अशा पद्धतीने ती लोक प्रॉडक्ट सांगायला सुरुवात केली. आणि मग काय होतं की लोक वाटेल त्या पद्धतीने ते प्रॉडक्ट घेत राहतात आणि त्याचं युज करतात. मग बऱ्याच वेळा असं होतं की त्या लोकांनी जरी शिककाई, रिठा अशा जरी गोष्टी वापरलेल्या असतील तरी सुद्धा त्याच्यामध्ये त्यांना पाहिजे तसे रिझल्ट येत नाही. आणि माझं हे जे सगळे प्रॉडक्ट आहेत तर ते सगळे टोटल रिसर्च ओरिएंटेड आहे. म्हणजे आज एवढ्या वर्षांमध्ये लाखोंच्या वर पेशंटनी युज केलेले, लाखो लोक युज करतायत अजूनही. आणि ह्या सगळ्यांना त्याचे रिझल्ट येण्यासाठीच मी हे करते. म्हणजे नुसतंच आपल्याला मार्केटला टाकायचं आणि पैसे कमवायचे हा कन्सेप्ट माझा कधीच नव्हता. त्यामुळे पेशंटच पेशंटला सांगतात आणि तसेच त्या पद्धतीने लोक मार्केटमधून परचेस करतात आणि युज करतात. आणि आता तर ऑनलाईन हे ते सगळं चालू झालेलं आहे. तर माझे सगळे प्रोडक्ट्स टोटली 100% आयुर्वेदिक आहेत. त्यामुळे तो लिक्विड नाही, त्याच्यात केमिकल नाही, त्याच्यात SLS नाहीये, सोडियम लॉरेल सल्फेट जे आपण म्हणतो की ज्याच्यामुळे खूप फेस होतो आणि मग ते केस स्वच्छ निघतात, सिल्की मऊ, हे जे कन्सेप्ट आहेत ह्या सगळ्या गोष्टी होतात त्या सगळ्या टोटली आयुर्वेदिक गोष्टींनी होतात. मग ह्याच्यामध्ये जे केसांसाठी पौष्टिक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच सगळ्या युज केलेल्या आहेत. पण असं नाही की नुसतं शिककाई, रिठा, नावळा आम्ही युज करतो अशातली गोष्ट नाही. हे तर रेग्युलर असणारे सगळीच लोक युज करतील. पण त्याच्यापेक्षा संपूर्ण इंडियन लोकांसाठी, संपूर्ण भारतातल्या लोकांसाठी सगळ्यात बेस्ट काय, आणि अशा पद्धतीने जो रिसर्च झाला आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या ज्या गोष्टी केल्या गेल्या तो सगळ्यात बेस्ट फॉर्म्युला झाला. ग्रेट. मग आता आपल्या लिस्नरच्या मनात हे की यामुळे अकाली केस पांढरे होणं किंवा गळणं हे थांबते का सुकेशिनी, याला हेल्प करतो का? येस. कारण ह्याच्यामध्ये असं होतं की आपले पूर्वीचे पण काही कार्यक्रम झाले, त्याही कार्यक्रमांमध्ये आपण सांगितलं होतं की लहान मुलांचे किंवा जे आपण अकाली केस पांढरे होतात असं जे आपण नेहमी म्हणत असतो आणि त्याचं प्रमाण आजकाल फार म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेलं आहे. माझा सगळ्यात छोटा पेशंट म्हणून 2 वर्षाचा आहे. त्याला केस पांढरेत म्हणून त्याच्या आई बाबांनी घेऊन आले. पण मी 6 महिन्याचं बाळपण बघितलं की ज्याचे केस पांढरे होते.
तर अशी जी छोटी छोटी मुलं यायला लागतात आणि ह्यांचं इतक्या मोठ्या प्रमाणात केस पांढरे दिसतात, तर त्यांच्या पण आई वडिलांना प्रश्न पडतो की एवढं कसं काय, आणि मग त्यांना करायचं काय, मग ह्या मुलांना मेहंदी लावायची का काळी मेहंदीच्या नावाखाली वाटेल त्या गोष्टी लावायच्या. आणि मग असा प्रश्न पडल्यानंतर त्या आई वडिलांना काही सुचत नाही की काय करायचं काय नाही. पण ज्यावेळेस मी ट्रीटमेंट द्यायला सुरुवात करते आणि मग त्या ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केल्यानंतर साधारण वयाच्या एक मॅक्झिमम 25 ते 26 वर्षापर्यंतचे कितीही प्रमाणातले केस पांढरे असले तर ते ह्या सगळ्या ट्रीटमेंट म्हणा किंवा जे काही गोष्टी मी बाकीच्या पण सांगत असते त्याच्यामध्ये लाईफस्टाईल असेल म्हणा किंवा सगळं डाएट आणि ह्या सगळ्या गोष्टी, नुसतेच त्याच्यामध्ये नुसते प्रॉडक्ट नाहीये. प्रॉडक्ट बरोबर आपण हे पण सपोर्टिंग करतो, कारण काही काही मुलांमध्ये काही वेगळे कारण पण असतात. काही लोकांमध्ये सर्दी असेल, कफ प्रकृती असेल, काही मुलांमध्ये डॅन्ड्रफ खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला असतो. मग ही सगळी लोक अँटी डॅन्ड्रफ येथे पण वापरून येतात. तर त्यामुळे मी ज्यावेळेस ट्रीटमेंट करते तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या ट्रीटमेंटचा पूर्णपणे विचार केला जातो आणि काय करायचंय काय नाही ते प्रत्येक पेशंट वाईज चेंज पण होतात. आणि मग त्याच्यानंतर आम्ही त्यांना हे ट्रीटमेंट द्यायला सुरुवात करतो. तर साधारण वयाच्या 25 ते 26 वर्षापर्यंत कितीही प्रमाणात, म्हणजे मी अगदी 80-90% 100% म्हटलं असे जरी म्हटले पेशंट, तर ह्या सगळ्या लोकांचे केस परत काळे झालेले आणि होतात आणि ते दिसतात पण आपल्याला होताना. अक्षरशः एक एक केस कधी कधी रूट्स मधून काळा होतो, कधी खालच्या शेंड्यापासून काळा होतो आणि एक प्रमाण आपल्याला ते काळं होताना दिसतं. त्याच्यामुळं असे जे काही पांढरे झालेले केस असतात मग त्यांना सगळी खूप सिस्टमॅटिक ट्रीटमेंट पण दिली जाते. त्या ट्रीटमेंटमध्ये आपल्याला त्यांनी स्वतःची पण काळजी घ्यायची असती. त्यांच्या आई बाबांचं हे ते सगळं, त्यांना काही लहान मुलं असतात की त्यांना खूप छोटी असतात, त्यांना काही कळतही नाही त्यातलं, पण आई बाबांना मग कशा पद्धतीने त्यांनी काळजी घ्यायची हे सगळं शिकवलं जातं, सांगितलं जातात त्यांना गोष्टी. आणि स्टेप बाय स्टेप ते सगळे केस काळे पण होतात. काही मुलांचे लवकर होतात, काही लोकांना थोडासा वेळ लागतो. पण अट मात्र एकच असते की सगळे केस काळे झालेले आहेत, कारण त्या केसांनी सांगितलं की त्यांना ह्या बाकीच्या केमिकल गोष्टी चालणार नाहीये. मग अशा मुलांना आणि अशा सगळ्या पॅरेंट्सला मी सांगत की ह्यांनी परत नंतर सोप किंवा साबण किंवा शॅम्पू असल्या गोष्टी वापरायच्या नाहीत. राईट. कारण ह्यांना डॅन्ड्रफ हा होणारच. मग असे जर गोष्टी व्हायला लागल्या ह्या सगळ्या केमिकलच्या वापराने तर पुन्हा ते केस पांढरे होणार. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा पूर्ण विचार करूनच ते इंटरनल आणि एक्सटर्नल अशी सगळी ट्रीटमेंट होते आणि केस सगळे छानपैकी काळे होतात. त्यामुळं म्हणजे पांढरे केस तर आहेत, बाकीचे बऱ्याचशा आजारांवर सगळ्याच म्हणजे मोस्टली केसांशी रिलेटेड काही जरी कुठलाही आजार असेल सॉल्व्ह होतो. येस. सो मॅम नेक्स्ट मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे की सुकेशनी हेअर ऑइल हे याचा रोल काय आहे, म्हणजे हे कसं वर्क करतं ऑन हेअर. अच्छा ओके. ह्याच्यामध्ये थोड्याशा काही गोष्टी, एक लोकांची लावण्याची पद्धत किंवा एक लोकांचे एक वर्षानुवर्ष काही काही गोष्टी ऐकलेल्या असतात, बघितलेल्या असतात. त्यामुळं काय होतं की लोक ज्यांना डॅन्ड्रफ झालाय त्यांच्या बाबतीमध्ये लोक सांगतात की तेल लावू नका, म्हणून लोकांनी तेल लावणं बंद केलेलं असतं आणि डॅन्ड्रफ चालूच असतो. किती अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू लावले काही जरी झालं तर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूने काय होतं, फक्त वरचा लेअर धुतला जातो, पण तो डॅन्ड्रफ पुन्हा रिग्रोथ होतो, तर त्याने त्या स्काल्पला पूर्णपणे डॅमेज केलेलं असतं. आता अशा पेशंट ज्यावेळेस आमच्याकडे येतात आणि ते सांगतात नाही आम्हाला बाकीच्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही तेल लावू नका. आता ही सुकेशनी हेअर ऑइल जे आहे तर ह्याच्यामध्ये पण तसंच आहे की आजकाल मी जे मगाशी सांगितलं की सोशल मीडियावर खूप काही लोकांनी आज शिकवलेलं आहे. म्हणजे जसं आपण स्वयंपाक करतो तशा पद्धतीने अगदी प्रत्येक लोकांनी असं घरामध्ये तेल तयार केलेलं आहे आणि खूप अगदी लोकांना असं वाटतं की नाही आपण त्याच्यात मग कढीपत्ता टाकला, आवळा टाकला, आणखीन काही गोष्टी टाकल्या तर त्याच्याने केस खूप चांगले होतात, असं होतं तसं होतं, म्हणून एक असतं त्या गोष्टी. पण ऍक्च्युली आम्ही आयुर्वेदिक लोक ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी शिकतो, पण त्याच्याही पेक्षा ज्यावेळेस त्याला आपल्याला खूप ट्रायल्स घेतलेले असतात आम्ही. म्हणजे माझं तर आयुष्य अजूनही ट्रायल्स आणि ह्याचं तर अजून मला खूप आवड, असं वाटतं की नाही अजून लवकर झाले पाहिजे, अजून पेशंटला छान रिझल्ट पाहिजे आणि अजून फास्ट पाहिजेत, अगदी असं. तर अशा ह्याच्याने आम्ही जे काही सुकेशनी तेल केलेलं आहे, सगळ्यात विशेष म्हणजे काय मी मगाशी सांगत होते की लावण्याची चुकीची पद्धत. बऱ्याच वेळा काय होतं की आपण आता उद्या केस धुणार आहे, ओके, साधारणपणे लोक काही मुलं तर शाळेत जाणारी असतील म्हणून किंवा मुली जर शाळेत जाणाऱ्या असतील तर ते आठवड्यातून एकदाच डोकं धुतात, त्यामुळे ते आठवड्यातून एकदाच तेल लावतात. म्हणजे आता डोक्याला उद्या रविवार आहे आपल्याला केस धुवायचे म्हटलं की ते शनिवारी लावणार तेल, पण ते तेल इतकं लावतात की अगदी भरपूर म्हणजे बदा तेल लावलं जातं. आई अगदी तेल डोक्याला धरून अर्धी वाटी पाऊण वाटी डोक्याला पच तेल लावतात. ते तेल अगदी असे ओघळ येतात, इथपर्यंत लावणारे पेशंट आहेत का आता खूप दिवस लावले तेल नाही आपण, मग आता लावा. पण ऍक्च्युली ह्या गोष्टींमुळे काय होतं, मुलांना तेल आवडेनासं झालं. मग ते सगळीकडे चिप्पू म्हणतो, पचपचित म्हणतो, काहीतरी लोकांना ते आवडत नाही आणि मग ते हळूहळू तेल कमी व्हायला लागलं. मग मुलांनी ते लावणं बंद करायला सुरुवात केली.
मग ह्या सुकेशिणी तेलाची जी प्रोसेस आहे, ह्या प्रोसेसला बरेच दिवस प्रोसेस चालते. अच्छा. हा, आणि म्हणजे ती प्रोसेस कोणी जनरली करत नाही अशा पद्धतीने. आम्ही जे त्या पद्धतीने तेल तयार करतो ते, आणि मग ती प्रोसेस व्हायला लागते. प्रोसेस होऊन मग त्या तेलाचं म्हणजे पेनिट्रेशन अँड स्प्रेडिंग कॅपॅसिटी खूप जास्त तयार केली जाते. आणि मग पचपचित लावायची तर कधीच गरज नाही. मी प्रत्येक पेशंटला सांगते, बिलकुल पचपचित लावायचं नाही. तेल लावताना आपल्याला असं पाहिजे की त्याचं पेनिट्रेशन आणि स्प्रेडिंग कॅपॅसिटी खूप जास्त असली पाहिजे. मग ते आपोआप मुरतं आणि पसरतं. पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये म्हणजे बाकीच्या ह्याच्यामध्ये लिक्विड पॅराबिन हे ते जे सगळं सापडतं, ह्याच्यामध्ये तसले प्रकार कधीच नसतात. कारण ह्याला सगळं आयएसओ असल्यामुळे कसं सगळं सिस्टमॅटिक चेक केलेल्या असतात गोष्टी. त्यामुळे त्याच्यामध्ये कोकोनट ऑइल असेल, तीळ तेल असेल, बाकी आयुर्वेदिक सगळी औषधं असतात ती सगळी, आणि ती प्रोसेस करणं आणि हे त्यातलं सगळ्यात मेन टेक्निक आहे. हा, त्यामुळे आपण त्याच्यात असं आहे की आपण आदल्या दिवशी लावू शकतो, सकाळी केस धुवायच्या अगोदरही लावू शकतो, केस धुतल्यानंतरही लावू शकतो. चॉईस प्रत्येकाचा की कोणाला किती प्रमाणामध्ये तेल आवडतं. आणि पचपचित बिलकुल नाही, बिलकुल नाही. जस्ट हातावर घेतलं, नुसतंच केसांना लावलं, त्याच्यानंतर खालच्या केसांना तेल लावलं आणि सोडून दिलं. वाटलं तर वेणी घाला आणि तसंच. पण बऱ्याच वेळा लोक काय करतात, तेल लावल्यानंतर केस विंचरतात. पण विंचरायची पण गरज नाही, कारण ऑलरेडी आज सध्या असं झालेलं आहे की सगळ्यांचेच केस गळतात, खूप मोठ्या प्रमाणात गळत आहेत. मग त्याला तेल आपल्याला चोळायची गरज नाही किंवा मसाज करायची गरज नाही. उलट आम्ही आमच्या तेलावर लिहिलेलं की मसाज ना करे. हा, तर असं जर मसाज ना करे असं जर लिहिलेलं आहे तर मग त्याला आपल्याला गरजच नाही, कारण त्याचं ऑलरेडी सगळं मी करून ठेवलेलं आहे आणि पचपचित लावायचंही नाहीये. त्यामुळे ते लोकांना छान आवडतं, अगदी 1 दिवसाच्या बाळापासून कोणालाही. बरं, त्याच्यात आणखीन एक गोष्ट सुकेशिणी तेलाची, की असं नाही की प्रॉब्लेम आहे म्हणूनच वापरायचंय. जस्ट अगदी रेग्युलर तेलासारखे, की म्हणजे आपण आतापर्यंत कोकोनट ऑइल लावत होतो. आता आम्ही लहान असताना आम्ही कोकोनट ऑइल वापरायचो, पण त्यावेळेस ते प्युअर होतं. आताच्या तेलामध्ये तसं प्युरिटी नाहीये. तर त्यामुळे काय होतं की कुठल्याही प्रकारचं खोबरेल तेल आपण लावणार तर त्याचा नाही उपयोग होते लोकांना, आणि मग त्याचे प्रॉब्लेम्स वाढायला लागतात. उलट काम होतं. तर त्याच्यामुळे तेल आपल्याला हे जे आहे हे सगळ्यांना पूर्ण फॅमिलीसाठी पण चालतं. प्रॉब्लेम आहेत म्हणून वापरलं पाहिजे असं बिलकुल नाही. ते सरसकट उलट प्रॉब्लेम येऊ नये ह्याच्यासाठी सुकेशिणी तेल आणि सुकेशिणी पावडर ही जर रेग्युलर वापरली तर ही पण एक खूप महत्वाची गोष्ट आहे. अजून एक की ज्या लोकांनी खूप ट्रीटमेंट केलेले, केमिकल्स युज केलेले, त्यांच्यासाठी पण असरदार असणारे सुकेशिणी प्रोडक्ट. बिलकुल, त्याच्यामध्ये त्याचा इफेक्ट त्याला वेळ साहजिक आहे. ऍक्च्युली तो आपण त्याला म्हणतोच मुळात मेडिसिन. आपण त्याच्यामध्ये युज करतानाच ते प्रॉब्लेमसाठी तर करतो, पण प्रॉब्लेम्स येऊ नये म्हणून पण युज करतोय. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल, म्हणजे आपण ॲलोपेशिया म्हणू शकतो किंवा चाई म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, ॲलोपेशिया अरायटा म्हणून असता तो, त्याला चाई म्हणू शकतो. टक्कल पडणं, अकाली असेल किंवा नंतरचं टक्कल असेल, केस गळणं असेल, कोंडा असेल, स्कॅल्प सोरायसिस असेल, केसांची वाढणं असेल, स्प्लिट एंड्स असतील, ओके, या सगळ्या गोष्टींसाठी ते चालतं. कुठलाही गोष्ट नाही असं होऊ शकत नाही. मग आपण ज्यावेळेस ट्रीटमेंट देतो तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो की कोणासाठी काय काय करायचंय, काय नाही करायचं. त्यामध्ये सरसकट सगळ्यांनाच चालतं. आणि किती वेळ लागतो या प्रोडक्टला रिझल्ट दाखवण्यासाठी? छान प्रश्न विचारला, कारण बऱ्याच वेळा आपल्याकडे येणारे जे काही पेशंट असे पण मी बघितले की वर्ष ट्रीटमेंट घेतात. माझ्याकडच्या मोस्टली केसांचे पेशंट ज्यावेळेस आपण केसांसाठी म्हणून ज्यावेळेस यूज करून म्हणजे ट्रीटमेंट देणार केसांच्या प्रॉब्लेमसाठी, तर मी फक्त 3 महिने ट्रीटमेंट देते. ओके, येस, त्याच्यानंतर ट्रीटमेंट देत नाही. बरं, कितीही क्रॉनिक डॅन्ड्रफ असेल, 15 वर्षापासून 20-25 वर्षापासूनचा डॅन्ड्रफ, माझं चॅलेंज असतं मॅक्झिमम ते 7 दिवसामध्ये केलंच पाहिजे. अच्छा, येस, कारण ऑलरेडी ते पेशंट वैतागलेले आहेत सगळे ट्रीटमेंट करून, त्यांना सुचत नाही. काही काही पेशंट अगदी त्याच्यामध्ये असे असतात, म्हणजे उदाहरण सांगते, परवाच एक पेशंट आला होता आणि एकदम वेल एज्युकेटेड, सोफिस्टिकेटेड पेशंट, आणि जसं जसं एज वाढत जाते तसं वेगवेगळ्या प्रकारचे डाय ट्राय केलेले, आणि त्या डायची हळूहळू कारण त्याचा प्रोटेक्टेड लेअर निघून गेला स्काल्पचा, तो निघून गेल्यामुळे हळूहळू त्यांना रिएक्शन्स यायला लागल्या स्काल्पच्या. आता खरं गंमत अशी असते की ज्यावेळेस आपण काही लावतोय किंवा काही लक्षात येणे रुटीनमध्ये, काही लोक 10-15 वर्षापासून हे लावणारे असतात, पण हे ज्यावेळेस लावायला सुरुवात करतात तर तोपर्यंत ते सुरुवातीला सूट होतं, पण नंतर तेच प्रॉडक्ट आपल्याला त्रास द्यायला लागतात. मग अशा वेळेस हे ज्यावेळेस कुठलंही डाय असेल, मेहंदी असेल किंवा काळी मेहंदी आजकाल जी म्हटली जाते, आज निसर्गाने काळी मेहंदी दिली नाहीये, मग ही काळी तयार होते म्हणजे काय केलं जातं हा कोणी विचार करत नाही. आणि अगदी बिनधास्त सगळ्या ह्याच्याने की नाही मी आता माझं वय वाढतंय म्हणून माझे केस पांढरे नाही दिसले पाहिजे, ह्याच्यासाठी मी वेगवेगळ्या प्रकारचे युज करणार, आणि असं करत 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 खूप वेगवेगळ्या पद्धतीचे युज केले जातात. आणि एकदम हळूहळू सुरुवात होती, सुरुवातीला थोडीशी खाज असते, मग हळूहळू थोडीशी वाढत जाते, मग बघता 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 तिकडेही लक्ष नाही दिलं आणि मग त्या केसांना अशी काही सिव्हिअर रिॲक्शन यायला लागतात
की स्काल्पमध्ये इतकं प्रचंड इरिटेशन, इचिंग इतकं होतं की काही काही पेशंटला फोड येतात मोठे मोठे, आणि त्याचं पेनिट्रेशन होत होत संपूर्ण अंगापर्यंत जातं, खाली तळपायापर्यंत प्रॉब्लेम्स येतात. तरी लक्षात येत नाही की आपल्याला हे काय होतंय, काही नाही काही नाही. मग खूप त्याला वेगवेगळ्या सप्रेस करणारी मग आपण इचिंग होणे म्हणून औषधं घेतो, किंवा आपल्याला कुठली अलर्जी आली का म्हणून त्याच्यासाठी काहीतरी घेतलं जातात. अशा पेशंटच्या बाबतीमध्ये पण ती इचिंग पूर्ण जर घालवायची असेल तर त्याला ह्या 2 शिवाय पर्यायच नाही, कधीच नाही होणार. कारण खूप वर्ष ट्रीटमेंट करून आलेले पेशंट आपण त्याच्यात बघतो. आणि माझे जे म्हणजे इचिंग आणि हे सगळं आम्ही मोस्टली सांगतो की ती सगळे साईड इफेक्ट काढण्यासाठी ट्रीटमेंट आहे. ओके. ज्या ज्या गोष्टी वापरलेल्या त्यांनी त्याचेच साईड इफेक्ट होतात म्हणून प्रॉब्लेम येत आहेत. इथपर्यंत यायची वेळ का आली त्यांना? कारण ऑलरेडी सगळं काहीतरी वापरलेलं आहे, ट्रीटमेंट घेतलेले म्हणून आलेली आहे. पण मग त्याला परत जर आपण केमिकल वापरत बसलो तर ते कसं होणार? कारण त्याचा ऑलरेडी तेच वापरत असणारे प्रॉडक्ट आता रिॲक्शन देत आहेत. वर्षानुवर्ष वापरणारे खूप लोक आम्हाला सांगताय, मॅडम मी 20 वर्षापासून हाच डाय लावतोय, हीच कलर करतोय, हीच मेहंदी लावते. पण हळूहळू त्याचा एक प्रोटेक्टेड लेअर जो आहे स्कॅल्पचा तो निघून जायला लागतो. तो निघून गेल्यानंतर आपण जे 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 लावतोय त्याचं पेनिट्रेशन व्हायला लागतं. पण सुरुवात अशी एका रात्रीत कधीच होत नाही कुठलाच आजार. मी हे नेहमी सगळ्या पेशंटला सांगते. ज्यावेळेस हळूहळू थोडीशी स्किन खाजवती, इकडे खाजवती, डोक्यात हळूहळू बोट जायला लागले आपलं, काहीतरी थोडंसं शार्प गोष्टीने आपण घेतो आणि खाजवतोय, मध्येच हात खाजवतोय, मध्येच अंगाला कुठेतरी खाज येते, समथिंग इज रॉंग. ओके. मग ते इंटरनल असेल एक्सटर्नल असेल, लक्ष ताबडतोब दिलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे जर जितके आपण लवकर ते लक्ष देणार तितके लवकर त्याचे इफेक्ट लवकर छान येतात आणि हे सगळं निघून जातं, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. फक्त त्याचं राईट डॉक्टरला भेटायला पाहिजे, कारण कळाली पाहिजे, परफेक्ट प्रॉडक्ट भेटलं पाहिजे. सो दॅट प्रॉडक्ट इज नन अदर दॅन सुकेशिनी. येस. थँक्यू सो मच मॅम. आणि आपल्याला ही सुकेशिनी कुठे कुठे भेटू शकतं? आता हा जर कार्यक्रम जिथे जिथे म्हणजे ऐकतील तिथे तर मोस्टली तिथले जे मोठे मोठे मेडिकल स्टोर्स आहेत त्यांच्याकडे तर ते अवेलेबल आहेच आहे. पण जर बाहेर गावचे जे पेशंट असेल, अगदी पूर्ण भारतातले कुठल्याही पेशंट्सला, पेशंटच म्हणायची गरज नाही, ज्याला गरज आहे नॉर्मली, नो नीड ऑफ पेशंट, म्हणजे असं काही पेशंट म्हणून त्यांनी ट्रीट केलं जास्तही नाही, अगदी रुटीनमध्ये की तुम्ही दुसरं तेल वापरणार त्याचे तुम्हाला फायदे होत नाही तर सुकेशिनी ट्राय करा. त्याच्यानंतर तुम्हाला केस धुण्यासाठी तुम्हाला सुचतच नाहीये कुठला शॅम्पू लावायचा, काय करायचंय, हे 100% म्हणजे आणि इतकीच बेस्ट आमची सर्व्हिस आहे. ह्याच्यामध्ये आम्ही ऑनलाईन तर आहेच आहे, आमचं अमेझॉनवर पण आहे, त्याच्यानंतर बाकी आमच्या वेबसाईट पण आहेत. त्याच्यानंतर नुसतं जस्ट माझ्या फोनवर कॉल जरी केला तरी, किंवा आमच्या हॉस्पिटलचे पण सगळे नंबर्स असतात, कुठेही जरी त्यांनी कॉल केला तर त्यांना घरापर्यंत कोरिअर आहे, बाय सर्व्हिस, ऑनलाईन, सगळीकडे सगळ्या गोष्टी मिळतात. आणि आणखी मनीषा की म्हणजे नुसतं माल विकणं हा कन्सेप्ट नाही, किंवा नुसतं प्रॉडक्ट पाठवून देणं असं पण नाही, आम्ही आमच्या त्यांना कन्सल्टिंग सुद्धा करतो. ओके. हा, म्हणजे प्रत्येकाला इथपर्यंत यायची गरज नाहीये, सगळे ऑनलाईन असेल तर असं काही होऊ शकतं ते, तर तो काही प्रश्न येत नाही. ग्रेट. म्हणजे फक्त वेट काय की त्यांनी तुम्हाला कनेक्ट करायचंय राईट टाइमवर. नाही, आणि कनेक्ट करणं तर हे आहेच, पण मला काय म्हणायचं की प्रॉब्लेमच नाही आले पाहिजे. का प्रॉब्लेम आले पाहिजे? आज आपल्या आयुष्यात किती प्रॉब्लेम दुसऱ्या गोष्टी, मग अशा छोट्या छोट्या गोष्टींना काय बरं. आणि आणखीन एक मी लोकांना नेहमी सांगत असते की हळूहळू आपण थोडंसं आपल्याला स्वतःला समजायला सुरुवात करा. एज वाढतंय, वाढणारच आहे, मग त्या एज प्रमाणे आपण काय युज केलं पाहिजे, प्रॉब्लेम्स पाहिजेत का आपण आज फक्त खरं गंमत आपण ना, गंमत सांगते की खूप लोकांना नंतर हळूहळू जसं जसं हे जास्त प्रमाण होतं ना, केस पांढरे होणं, खास उठणं, लोक वैतागलेले असतात, पण मन काही तयार होत नाही त्या गोष्टी सोडायला. राईट. पण मग मी नेहमी म्हणत असते की आपण बाहेरच्या लोकांसाठी करतोय ना हे लोकांनी छान म्हणावं असं तसं, पण हळूहळू थोडंसं आपण जर गोष्टी त्रास होण्यापेक्षा, म्हणजे प्रॉब्लेम क्रिएट होण्यापेक्षा अगोदरच आपण प्रिकॉशन घेणं कधी जास्त चांगलं किंवा हा. आणि गमत आणखी त्याच्यामध्ये मला तुला सांगायची राहिली की सुकेशिनी पावडर, जी सुकेशिनी हेअर क्लिन्झर आहे, सुकेशिनी हेअर क्लिन्झर आहे, ह्याच्यात प्रॉब्लेम काय येतो की लोक हेअर कलर करतात, हेअर डाय करतात, वेगवेगळ्या प्रकारच्या मेहंदी लावतात आणि मग शॅम्पूने धुतात किंवा साबणाने धुतात. ओके. खूप बाहेर घरी जरी असले तरी सुद्धा त्याच्यातून केमिकल असल्यामुळे हे पण केमिकल ते पण केमिकल, त्याच्यामुळे काय होतं की ते लावलेलं सगळं परत निघतो डाय, हळूहळू लवकर फास्ट निघायला लागतो. ओके. उलट मग मी त्यांना सांगत असते की ज्यावेळेस तुम्ही इन केस तुम्हाला तर ठीक आहे 1 महिन्यातून नाही तर निदान 1-1.5 महिन्यानंतर तुम्हाला हेअर कलर करायचा असेल किंवा 2 महिन्यानंतर तुम्हाला डाय करायचं असेल तर ते धुण्यासाठी तरी केमिकल वापरू नका.
सुकेशणी ज्यावेळेस ते क्लिन्झर वापरायला लागतात, सुकेशणी पावडर ज्यावेळेस ते केस धुण्यासाठी वापरली जाते, तर ती पावडर त्याच्यामध्ये विशेष म्हणजे असं की ते केसांना सुकेशणी तेल आणि सुकेशणी पावडर हे दोन्ही गोष्टी ज्यावेळेस वापरतात, म्हणजे मेहंदी लावून डाय लावून हे सगळं करतात ना, त्याच्यानंतर केस एकदम पांढरे कधी दिसत नाही, ते ब्लॅकिश व्हाईटिश दिसतात. त्यामुळे त्यांचं डाय जास्त दिवस टिकतं, मेहंदी जास्त दिवस टिकते. ग्रेट. म्हणजे उलट त्यांचं काम आपण वाचवतो. पण म्हणजे सगळ्यात महत्वाचं खूप वेळा कसं होतं की आपण कशी अडकत जातो. त्याच्यातली गंमत एक सांगते की प्रॉडक्ट विकताना लोक काय करतात की हा शॅम्पू लावा, शॅम्पू धुण्यासाठी पण आमचाच शॅम्पू म्हणजे हा कलर लावा किंवा ह्या डाय लावा आणि ह्याच्यासाठी परत आमचं शॅम्पू लावा, शॅम्पू बरोबर आमचंच कंडिशनर पाहिजे, तेच त्याच्यासाठी का तर तो डाय जास्त टिकतो. पण असं काही होत नाही, उलट होतं की ते सगळं केमिकल 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 असल्यामुळे ते काय होतं की जे जे काही लावतोय त्याच्याने परत परत केसांचं तर खराब होणार. कंडिशनर असल्याशिवाय शॅम्पू तयारच होत नाही. प्रत्येक शॅम्पूमध्ये कंडिशनर असतो. किती केमिकल वापरायचं. ते जे उदाहरण दिलं ना, तर पेशंट बेचैन म्हणजे वेळ लागायची वेळ आली. ना झोप, ना खाण्याकडे लक्ष, ना जॉबला जात आहेत तिथे लक्ष नाही, काय करायचं काही सुचत नव्हतं. अक्षरशः बेचैनी म्हणजे बेचैनी. अशी कितीतरी पेशंट असतात. मध्यंतरी काही पेशंट असे होते की घरी लग्न कार्य होतं, मुलाचं लग्न होतं, म्हणून त्यांनी नेहमी रेग्युलर लावणारा डाय लावलेला होता आणि तो डाय लावून आणि मग नंतर हाताला मेहंदी बिंदी काढली आणि असं सहज गप्पा मारता मारता सहज म्हणून झोप लागली आणि ती झोप लागली. बरं, ते दिवसभर कामं लग्नाची येते तर म्हणून त्या तशाच झोपी गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस ते उठून बघितलं तर त्यांचं सहज लक्ष गेलं. तर सकाळी लवकर उठल्या होत्या त्या त्यांनी बघितल्या आरशामध्ये, कारण बाकीच्या लोकांनी बघायच्या अगोदर त्या उठल्या होत्या आणि त्यांनी स्वतःला ज्यावेळेस आरशात बघितलं तर त्या जोरात किंचाळल्या, कारण त्यांचं संपूर्ण चेहऱ्यापासून इथपर्यंत हा बॉडी पूर्ण ब्लॅक झाली होती रात्रीतून. का तर तो डाय लावलेला धुवायचा विसरलाय आणि तेवढं त्याचं पेनिट्रेशन झालं आणि तेवढे सिव्हिअर रिॲक्शन, घरात लग्न, एवढं त्या म्हणजे त्या अक्षरशः म्हणजे शॉकिंग होतं त्यांना. त्याच्यानंतर त्या ट्रीटमेंट हे ते कमी म्हणजे ते करून करून ते कमी व्हायला टोटल 6 ते 7 महिने लागले. बापरे. असे खूप पेशंट आहेत की ज्यांना रिॲक्शन यायला लागलेले आहेत. पण लोकांनी ओळखली पाहिजे की रिॲक्शन काय. पण आता काही प्रॉब्लेम असली हेअर रिलेटेड तर त्याचं सोल्युशन तर आपल्याला भेटलेलंच आहे. सुकेशणी हेअर ऑइल आणि सुकेशणी पावडर समस्या आहे तर आम्ही तर आहोतच ऑनलाईन आपल्याला पाठवण्यासाठी. पण त्याच्याच बरोबर माझे काही फोन नंबर्स पण आहेत, त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपवर सुद्धा टाकू शकता आणि ऑर्डर तिथे बुक करू शकता. तुम्हाला सिस्टीम कळेल त्याच्यामध्ये कशा पद्धतीने त्या ऑर्डर्स येतील, काय काय नाही. आणि कन्सल्टिंग सुद्धा तुम्हाला ऑनलाईन करता येते. सगळ्यांसाठीच, पूर्ण फॅमिलीसाठी सगळं असतं. अगदी असं काही विशेष नाही की आपल्याला काही. आणि चर्चा करायला काय हरकत आहे. प्रॉब्लेम आहे कॉल करा, बस, बाकी काही करायची गरज नाही. येस, विचारायला तर काही. तुम्ही प्रत्येक वेळेस येऊन आमची प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आणि हे सुकेशणी याच्याबद्दल ऐकूनच असं वाटतंय की आता मी पण वापरते अँड आय नो की हाऊ बेस्ट इट इज. आणि वापरताना सुकेशणी म्हटलं ना की ऑटोमॅटिक त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट यायला लागतात. येस, थँक्यू सो मच. थँक्यू. एंड यू गाइस स्टे ट्यून्ड टू MGM 90.8 FM. साथ है तो बात है.